एनडीएने बिहारमध्ये जवळपास 190च्या पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि स्थिती स्पष्ट आहे की एनडीए बहुमताकडे आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी तिथे समोर आलेला आहे। त्यांना लोकसभेत जेव्हा जागा मिळाल्या तेव्हा मग ईव्हीएमच होती ना, मग तेव्हा का नाही दोष दिला त्यांनी? अपयश मिळालं तेव्हा ईव्हीएमवर दोष द्यायचा आणि यश मिळालं तेव्हा ईव्हीएमवर दोष द्यायचा आणि अपयश मिळालं की मग त्या ईव्हीएमच्या नावाने खापर फोडायचं। हा त्यांचा जुना फंडा झालेला आहे आणि तो पुढेही तसाच अविरत चालू राहील। कारण भारतीय जनता पार्टी कामाच्या भरवशावर आपले विश्वगौरव नरेंद्रजी मोदी साहेब जे हे गेल्या 11 वर्षापासून सातत्यानं विकासाचा महारथ हाकलत आहे, त्यामुळे भारत अग्रेसर होत आहे, भारत सुदृढ होत आहे सर्वच दृष्टीने। त्याच्यामुळं राज्यातसुद्धा तीच परिस्थिती आहे। सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्याप्रमाणे काम करत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी, त्या दृष्टीनं जर विचार केला तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्याच्यामुळं ते उठसूट त्या ईव्हीएमवर येऊन पोचतात 100%। भारतीय जनता पार्टी तुम्ही उदयापासून बघा, तुम्ही कोणतं आश्वासन पाळलेलं नाही त्यांनी आणि जे कबूल केलेलं आहे ते निश्चितच पूर्णत्वास नेल्याशिवाय ते राहत नाही। म्हणून भारतीय जनता पार्टी सातत्याने विजयाचा घोडदौड संपूर्ण भारतभर मी 5 दिवसेगणिक त्यांचा वाढतच चाललेला आहे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।